मधल्या निवडणुकीचा रंगच वेगळा असतो। अनेकदा हा रंग वादाचा असतो। राजाराम कारखान्याच्या प्रचारामध्ये त्याचा प्रत्यय येतोय आणि महाडिक आणि सतेज पाटील गटानं प्रचाराची पातळीच सोडली आहे। परिणामी सोशल मीडियावरही जोरदार चिखलफेक सुरू आहे। कंडका पाडा हा कारखान्यात चांगली रिकव्हरी काढायची तर कंडका पाडायचाच। काय रात्रीचं वाहन गेलं 12 मोर गेलं की 2 टनाला डिफ्रीज पडतो काय, आणि दिवसा गेलं की बराबर येत काय। गोलमाल है भाई, सब गोलमाल है। राजाराम कारखाना निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियावर दोन्ही गटाकडून व्हिडिओचा भडीमार सुरू आहे। निवडणूक प्रतिष्ठेची असल्यानं राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला असून खालच्या पातळीवरची टीका सुद्धा सुरू झाली आहे। सतेज पाटील गटावर चोरीच्या प्रयत्नाचा आरोप करण्यात आलाय। सतेज पाटील गटाचे 29 उमेदवार अपात्र झाल्यानं कारखान्याची कागदपत्र चोरीचा प्रयत्न झाल्याचा आरोप सत्ताधारी गटानं केलाय। कागदपत्र त्या ठिकाणाहून त्यांना हलवायचे असतील ह्या उद्देशाने ते रात्री त्या ठिकाणी आले असतील असा आमचा एक कयास आहे। आणि ह्या सर्व रात्री घडलेल्या प्रकाराचा त्या ठिकाणी आमच्या कारखान्याचे वॉचमॅन होते, वॉचमॅनांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना येण्यासाठी प्रतिबंध घातला, परंतु त्या ठिकाणी दंडुकशाही आणि दादागिरी करून कारखान्यामध्ये त्यांनी प्रवेश केला। सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा पलटवार सतेज पाटील यांनी केला आहे। राजाराम कारखान्यात सत्ताधाऱ्यांचा कणका पाडायचाच असा इरादा घेऊन सतेज पाटील मैदानात उतरलेत, पण चोरीच्या आरोपानं खळबळ उडालेली असल्यानं नेमका कुणाचा कणका पडणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। ज्ञानेश्वर काळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।